सुरू आहे. फ्रेंड्स 11 महाडचे सगळे आयोजक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राणपणाने मेहनत घेतात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची मेहनत आपल्याला बघायला मिळते. पुल केला चेंडूला, स्क्वेअर लेगला चेंडू आहे तिथे, चेंडू अडवलेला आहे तर एक धाव तिथून प्राप्त होते. एका धावेबरोबर धावफलक सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये महिपाल आणि आरशी, तर शुभम गोलंदाजीसाठी शुभम जाधव, मानगावचा सुपरस्टार द ग्रेट शुभम जाधव. अष्टपैलू फ्लोवर फुल टॉस मिड ऑफच्या बाजूला, मिड ऑनच्या बाजूला चेंडू आहे. डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाईल. खणखणीत चौकार. पहिल्या षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना इकरा 11 तुडील. स्लोवर वन डावेष्टीच्या बाहेर आहे चेंडू, मात्र बाहेरचा आहे. एक चांगला चेंडू ठरेल इथे. डावेष्टीच्या बाहेर पिच केल्यानंतर चेंडूला लेग कटर टाकलेला आहे. शफल होत स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न फलंदाज महिपालचा इथे, अर्शीचा माफ करा, महिपाल नॉन स्ट्राईक एंडला, अर्शी स्ट्राईक एंडवर. धावफलकावरती 5. या स्पंच केला चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक तिथे खाली आहे आणि झेल होईल. फलंदाज बाद. पहिला धक्का अर्शी. पहिल्या षटकामध्ये यश प्राप्त होणार आहे. दुसऱ्या फेरीची लढत आहे दोन्ही संघांच्या. पहिल्या मॅचेस आपण पाहिल्या, आकर्षक मॅचेस होत्या. इकरा 11 तुडील संघाने मेहर 11 टेम्पाली संघाचा पराभव केला होता. खरं तर लो स्कोर वरती ही मॅच मात्र त्यांना घासून खेळावी लागली. यामिन 11 मानगावने वजीरभाई कोंडिवकर मित्रमंडळ महाड संघाला मात देत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये गाठ पडलेली आहे. तगडे आयकॉन घेऊन दोन्ही संघ मैदानामध्ये आलेले आहेत, त्यामुळे ही लढत अधिक आकर्षक होणार आहे. जिंकणारा संघ वैष्णवी 11 बिरवाडी संघाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीची लढत खेळणार आहे. आज देखील आपण तगडे आयकॉन बघितले, पुण्याचे मुंबईचे खेळाडू बघितले. उद्या सुद्धा टेनिस क्रिकेटला एक मोठा आयाम देणारे खेळाडू, टेनिस क्रिकेट ला चाहत्यांना वेड लावणारे खेळाडू उद्या असणार आहे. विश्वजित ठाकूर, आशिष मेहरुळ, मयूर वाघमारे, अक्षय पाटील, पंकज जाधव, अजित मोहिते. ओ हो 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 हो, इथे पुन्हा आकाशामध्ये, पुन्हा क्षेत्ररक्षक तिथे खाली, पुन्हा फलंदाज बाद. दुसरं यश शुभम जाधवला. 2 गडी बाद 5 अशा नाजूक अवस्थेमध्ये मैदानामध्ये येणार आहे. तर केतन म्हात्रे, दर्शन बांदेकर, ओमकार हारपाल अशा तगड्या खेळाडूंना आपण बघणार आहोत. अजित मोहिते, शेरू लोहार, महेश नानगुडे असे खेळाडू उद्या मैदानामध्ये दिसणार आहे. राजू पाटे, तर विशाल निघोट यांना देखील आपण उद्या या मैदानामध्ये बघणार आहोत. एकूण 16 आयकॉन, 8 संघ 16 आयकॉन. पुण्याचे खेळाडू, मुंबईचे खेळाडू, उद्या गोव्याचे खेळाडू देखील आपल्याला दिसणार आहे. दर्शन बांदेकर, निर्धाव चेंडू षटकाची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 5 धावा फलकावर.
दोन गडी बाद 5 चांगली सुरुवात राहिली. 2 यश शुभम जाधवला इथे मिळत आहेत. नवीन षटक टाकलं जाईल आणि आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये दुसऱ्या फेरीचा सामना इथे रंगतोय. तर बघूया लवकर दोन्ही फलंदाज लवकर बाद झाल्यामुळे थोडीशी अडचण येऊ शकते. अर्शी बाद झाला त्यानंतर फलंदाज जमीर देखील बाद झाले. वासिफ आणि महिपाल या दोघांना मैदानामध्ये आपण बघतोय. महिपाल स्ट्राइक एंड वरती, वासिफ नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार आहे आणि मागच्या मॅच मध्ये ज्या खेळाडून अर्धशतक निखिल पाटील मागच्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं होतं. लागोपाठ 5 षटकार देखील आपण पाहिले निखिल पाटीलच्या बॅट मधून. तर उद्या एक असा खेळाडू मैदानामध्ये येणार आहे ज्यानं अनेक वेळा लागोपाठ 5 षटकार मारलेले आहेत, पण शेवटचा बॉल डिफेन्स केलेला आहे. अनेक वेळा, मला वाटतं 10-11 वेळा त्याने हा पराक्रम केला. लागोपाठ 5 षटकार मारायचा, पण शेवटचा बॉल तो डिफेन्स करतो. ही खासियत आहे. यास मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा इथे. महिपालचा पहिला षटकार. वरती धावा वाढतायत पुढे 11. महिपाल ऑन स्ट्राइक. रिव्हर्स अटेम्प्ट, क्षेत्ररक्षक नाही तिथे कोणी. 4 रन. होऊ शकते. धावफलकावरती 12. दुसरं षटक सुरू असताना 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये माफ करा 16 धावा आहेत. इकरा 11 तुडील, यामिन मानगाव आणि तुडील या 2 संघांमध्ये ही घनघोर लढाई आपल्याला बघायला मिळते. निखिल पाटील जसा फलंदाजीमध्ये प्रभाव दाखवला त्यानं, गोलंदाजीमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती मोठे हल्ले महिपाल कडून झाले आणि आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज वासिफ स्ट्राइक एंडला असणार आहे. आम्ही चर्चा करत होतो दर्शन बांदेकरजी. त्याला आम्ही विचारलं की असं का करतो तू, शेवटचा बॉल डिफेन्स का करतो. याबरोबरच अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल तो लॉंग ऑनला. 1 धाव वासिफ पूर्ण करेल आणि 17 वरती पोहोचतायत इकरा 11 तुडील. तर तिथे दर्शन बांदेकरने असं उत्तर दिलं होतं की जर मी 6 सिक्स मारले एखाद्या गोलंदाजाला तर बऱ्यापैकी त्याला ट्रोल केलं जातं किंवा चिडवलं जातं. ओ हो इथे उंच टोलायजंग महिपाल. स्वयंसेवक आमचे बाबा शेडगे आणि नाना पोरे हे अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. बाहेर गेलेले चेंडू हे ग्राउंडवर येत आहेत. डाव्या हाताचा गोलंदाज निखिल पाटील इथे निष्प्रभ ठरला महिपालच्या अगेन्स्ट. महिपालने सुंदर फटके या मॅच मध्ये या षटकामध्ये टाकलेले आहे. षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 24 धावा, 2 गडी बाद, इकरा 11 तुडील. तर एक असतं बा सहिष्णुता असते काही खेळाडूंमध्ये, जी चर्चा आम्ही करत होतो दर्शन बांदेकरची. उद्या त्याला आपल्याला इथे मैदानामध्ये बघायचंय की 6 नको 5 सिक्स मारले मी, त्याला भरपूर झालेला आहे. 1 षटकार शेवटचा षटकार जर मारला तर त्याच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. पुढे उद्या त्याला एखादा संघनायक गोलंदाजी देणार नाही, म्हणून त्याचा देखील थोडासा सन्मान किंवा
त्या गोलंदाजाला देखील थोडंसं बळ देण्याचा प्रयत्न करतो मी आणि म्हणून शेवटच्या बॉलला सिक्स मारत नाही. अर्थात प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते. या मैदानामध्ये देखील मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं निखिल पाटीलला 5 षटकार मारले त्याने. शेवटचा बॉल त्याने जमिनीचा समांतर खेळला लॉंग ऑफला. आणि इथे बघायचे 24 धावा 19 धावा या षटकातून आलेल्या आहेत. निखिल पाटील थोडासा महागडा ठरलेला आहे. महिपाल आणि पंच उमेश जगताप सर यांच्यामध्ये काहीशी चर्चा सुरू आहे. त्यांनी माहिती दिली असेल. उमेश जगताप स्पर्धेच्या उभारणीमध्ये मोठं योगदान आणि सातत्यानं फ्रेंड्स ग्रुपचा प्रत्येक सदस्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतो. आपली स्पर्धा आहे, संपूर्ण कुटुंब या स्पर्धेशी जोडलं जातं फ्रेंड्स ग्रुपचं. मी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये हे एकमेव उदाहरण बघितलेलं आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, महिपालचा फसलेला प्रयत्न आहे. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तिथून प्राप्त होणार आहे. 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 सुरू झालेलं. शुभम जाधव परत एकदा मानगावचा हा खेळाडू. निश्चित मोठमोठ्या स्पर्धांमध्ये शुभम जाधव याचा आयकॉन तुम्हाला बघायला मिळतो महाराष्ट्रातल्या. आणि ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मध्ये देखील अनेक तगड्या संघांकडून आपण शुभम जाधवला नेहमीच बघितले. आता तो स्थानिक खेळाडू म्हणून इथे संघामध्ये आहे. यस, मिस टाइम शॉट. बाउन्स मोठा आहे मात्र क्षेत्ररक्षक नितेश तिथे त्याची उंची देखील मोठी आहे, जाऊ देत नाही ते चेंडू. 1 धाव जरूर मिळू शकते इथे. आणि स्कोर कार्ड दाखवतोय तो 26 धावा 26. 2 गडी बाद 26. महिपाल परत एकदा स्ट्राईक एंडवर. आज प्रभावी कामगिरी राहिली शुभमची. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आहेत शुभमला, मात्र महिपाल समोर आहे. त्यामुळे एकास एक लढाई आहे, तोडीस तोड प्रत्युत्तर आहे इथे. शुभम अगेन्स्ट महिपाल. हो हो हो, इथे पंच शॉर्ट ऑफ लेन खाली राहिला चेंडू, अपेक्षित उसळला नाही. आणि काय स्वार झाला या चेंडूवरती महिपाल. शानदार षटकार. धावा फलकावरती येत आहेत. महिपालनं जिद्द सोडलेली नाही. आणि आपल्याला माहित आहे एक वाक्प्रचार तुम्ही ऐकला असेल, जिथे सीमारेषेपलीकडे आमचे राहुल देवरुखकर असेल, बाबा शेडगे असतील, नाना पोरे असतील, राहुल शेठ असतील, अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहेत. सगळे सिनियर खेळाडू या ठिकाणी बाहेर महत्वाची भूमिका बजावत आहेत. मुन्ना शिंदे सुद्धा असतील. महिपाल यस, इथे स्लॉक करायचा प्रयत्न बघा. तो उजवा गुडघा त्याने टेकला होता, डावा पाय पुढे टाकला होता आणि चेंडूचा बॅटचा जो स्विंग होता ना, फ्लरिशिंग फॉलो थ्रू तुम्ही बघितला होता, तर आकाशाच्या दिशेने जात होता. अशा वेळेस कनेक्शन खूप चांगलं झालं तर चेंडू सहज सीमारेषेच्या बाहेर जातो. शुभमचा एक चांगला चेंडू बघितला आपण. या अगोदरचा षटकार होता. यस, पुढे टाकला चेंडू. यावेळेस लोअर फुल टॉस उजव्याच्या बाहेर ड्राईव्ह केला चेंडू. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 1 धाव महिपालला प्राप्त होते. आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. 33 धावा. षटक 3 मैदानामध्ये सुरू आहे. 33 वरती 2. पहिल्या षटकामध्ये 5 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झाले होते. तिथून पुढे 28 धावांची भागीदारी. 3ऱ्या विकेटसाठी आपण बघतोय वासिफ आणि महिपाल या 2 खेळाडूंमध्ये ही मोठी भागीदारी आहे. शुभम, ओहो हो, काय टर्न आहे चेंडूचा. वळण खूप मोठं मिळवलं यावेळेस. आणि षटक देखील संपणार आहे. वासिफच्या कक्षेमध्येच नव्हता चेंडू. 3 षटकांचा खेळ संपला. 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावांची भागीदारी. 3ऱ्या विकेटसाठी महिपाल आणि वासिफ यामध्ये. तर वासिफची गोष्ट आपण करूया. त्यानं खेळलेल्या 3 धावा, तर एका बाजूला 3 षटकार 1 चौकार. महिपाल मात्र जोरदार फलंदाजी करतोय आणि टीमला सातत्यानं एका मजबूतीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. शेवटची 2 षटकं इथून पुढे शिल्लक आहेत. महिपाल नाबाद 26. मोठी जबाबदारी त्याने उचललेली आहे. 33 पैकी 26 धावा म्हणजे मोठ्याच आहेत. जवळपास 80-90% जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती घेतलेली महिपालची. आणि महिपालची बॅट तळपलेली आहे.
कुठल्याही गोलंदाजाला त्याने संधी दिली नाही. अगदी शुभम जाधव वरती मोठे फटके खेळलेले आहेत. त्याचबरोबर या अगोदरचं षटक टाकलं होतं इथे निखिलला तर त्याने सळो की पळो करून सोडलेलं आहे. नवीन गोलंदाज सूरज, समोर महिपाल. चौथ्या षटकाची सुरुवात. पहिला डाव मैदानामध्ये सुरू आहे दुसऱ्या फेरीतल्या दुसऱ्या सामन्याचा. दोन्ही संघांनी विजय मिळवलेला आहे पहिल्या फेरीमध्ये आणि ते दुसऱ्या फेरीमध्ये आलेले आहेत. महिपाल, त्याचा स्टान्स तुम्ही बघाल, अक्रॉस राहतो उभा. हो, चेंडू उजव्याच्या बराचसा बाहेर आहे, कक्षेत नव्हता. वाईडची घोषणा इथे होते. एक अतिरिक्त धाव येणार आहे. थोडे संभ्रमात आहेत खेळाडू. मला वाटतं DRS साठी जायचंय का? यस, जायचंय. तर पंचांकडून निर्णय येतोय DRS. कुठे टाकला, कुठे पडला, कुठे उसळला, कुठे वळला, हे देखील बघावं लागेल पंचांना. आणि त्यानंतर ते आपला निर्णय बनवतील की हा चेंडू वाईड असेल की चांगला असेल. पंचांनी तर तो वाईड घोषित केलेला आहे. 32. बॅटर्स रीच टू दी बॉल हा जो नियम आलेला आहे क्रिकेटमध्ये, आपण बघतो की नेहमीच रिटर्न क्रीजच्या अगोदर एक लाईन असते क्रिकेटमध्ये आणि या लाईनच्या बाहेर चेंडू असेल तर तो वाईड दिला जायचा. मात्र फलंदाजांनी काय केलं की एक नवीन तंत्र सुरू केलं की शफल व्हायचं, ऑफ स्टंप वरती पुढे यायचं, गार्ड सोडून पुढे यायचं. त्यामुळे मग गोलंदाजही संभ्रमात असायचे की आता बॉल टाकायचा आहे कुठे. आणि त्यामुळेच ICCनं नियम आणला बॅटर्स रीच टू दी बॉल. मग फलंदाजाच्या कक्षेत असेल तर तो वाईड दिला जात नाही. रिटर्न क्रीजच्या आतमध्ये चेंडू असला पाहिजे. तर इथे वाईड बॉल. पंचांचा निर्णय कायम. DRS अनसक्सेसफुल. एक DRS आहे. उमेश जगताप सर जे ऍज अ बॉलर्स एंड अंपायर आहेत. अनेक वेळा मुख्य पंच किंवा स्क्वेअर लेग पंच असा उल्लेख केला जातो, परंतु कोणी पंचांमध्ये जे दोन पंच असतात मैदानामध्ये, मॅच ऑफिशियल्स दोघही तितकेच महत्वाचे असतात. त्यामुळे कोणी स्क्वेअर लेगला नसतो, कोणी मुख्य नसतो. बॉलर्स एंड आणि स्ट्रायकर्स एंड किंवा नॉन स्ट्रायकर्स एंड असं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंचांना म्हटलं जातं. आता या मॅचसाठी या एंड कडून, परांजपे विद्या मंदिरच्या एंड कडून आपण बघतोय बॉलर्स एंड अंपायर्स आहेत उमेश जगताप सर आणि स्ट्रायकर्स एंड. ओहो, बॅकफुट वरून पंच केला. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक मात्र बघत राहतील. टप्पा कुठे पडलाय तर तिथे सीमारेषेच्या आतमध्ये 19व्या क्रमांकाचा नियम आहे क्रिकेटमध्ये, बाउंड्रीज. म्हणजे षटकारांना पण बाउंड्री म्हटलं जातं, चौकारांना पण बाउंड्रीज म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. आपण फक्त चौकाराला बाउंड्री म्हणतो, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये षटकार पण बाउंड्रीज आहे. प्रवीण चांदोरकर ॲज अ स्ट्रायकर एंड अंपायर. यस, स्क्वेअर लेगला हा फटका जमिनीच्या समांतर. खराब क्षेत्ररक्षण, मात्र बॅकअप मिळाला तिथे. थ्रो काय सुंदर आहे. यष्टी उद्ध्वस्त होईल, फलंदाज वासिफ होईल बाद.
धावबाद होईल, एक फलंदाज वासिफ, तिसरा धक्का इथे बसेल इकरा 11 तोडील संघाला. महिपाल आणि महिपालच्या सोबतीला आता इरफान खान, फरमान खान मैदानामध्ये येणार आहे स्ट्राइक एंड वरती. हे दिग्गज आहेत, सुपरस्टार आहेत खेळाडू, दोन्ही खेळाडू महिपाल आणि फरमान. उजव्याच्या बाहेरची कड आहे आणि फलंदाज बाद आहे. दाखवतो 39 धावा आणि 4 फलंदाज बाद झालेले. पहिल्या षटकामध्ये असंच झालं होतं, पाठोपाठ शुभमनं 2 फलंदाज बाद केले होते, तर इथे सूरजनं पाठोपाठ 2 फलंदाज टिपलेले आहेत. एक धावबाद होता, तर 3 टू गो. अजून 3 चेंडू या षटकात सूरजला टाकायचे. तर नवीन फलंदाज समोर आली मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न, चांगले तंत्र दाखवलं त्याने. ज्यावेळेस टेनिस बॉल तुमच्या पुढ्यात पडतो, टॉस मोठा असतो, बॉल हवेतून जाऊ शकतो, मात्र चेंडू जसा फणा काढतो ना, उभा राहतो ना, तिथे फणा जागेवर दाबून टाकणं महत्वाचं ठरतं. त्यासाठी चेंडूच्या बाउन्सच्या जवळ जाणं गरजेचं असतं आणि तेच केले इथे लॉंग ऑन मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकानं. धावफलकावरती 40 धावा. चौथं षटक सुरू असताना 40, 4 गडी बाद, इकरा 11 तोडील. गोलंदाज परत एकदा थांबलेला आहे. रनअप मिस्टेक असू शकते किंवा फलंदाजा पावित्र्याचा अंदाज तो घेऊ शकतो. महिपाल समोर आहे, एक ताकदवान खेळाडू आहे, एक कांडा शिलेदार आहे, जो एकटा लढतोय सलामीला. चौकार षटकारांची फैरी त्याने घेतलेली आहे, टाकलेली आहे मैदानामध्ये. धावा बनवणारा एकच खेळाडू आहे महिपाल. भन्नाट वेग होता इथे, प्रचंड वेगाने टाकलेला, महाप्रचंड अतिप्रचंड वेगाने टाकलेला हा चेंडू इथे धावा देईल 0. धावफलकावरती असतील 40. चौथ्या षटकामध्ये 40 धावा. आज कमी धावांवरती मॅचेस रंगलेले आहेत या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू अजून टाकायचा आहे सूरजला. हे लांबलेलं षटक आहे, काही वाईड देखील आलेले आहेत, एक वाईड देखील आलेला आहे. मात्र जो ओव्हर रेट आहे तो या षटकामध्ये खूपच पुढे गेलेला आहे. आपण बघतो की साधारणतः 4 मिनिटामध्ये एक षटक टाकायचं असतं, हे षटक थोडं जास्त पुढे जाते. पुन्हा एकदा लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर टाकलेला हा वाईड यॉर्कर. प्रश्न विचारलाय पंचांकडे, मात्र पंचांनी त्याला कुठल्याही प्रकारे प्रतिसाद दिलेला नाहीये. षटक संपल, 4 षटकांचा खेळ संपला. 40 धावा, 4 गडी बाद, इकरा 11 तोडील. शेवटचं षटक आता शिल्लक आहे. चांगली बॅटिंग राहिली महिपालची. सलामीचा फलंदाज एकटा लढतोय, 1 मॅन आर्मी आपण म्हणतो. महिपाल, कौतुक करावं लागेल त्याचं, त्याने धावा आणलेल्या आहेत. अजून त्याला चांगली साथ मिळाली. वासिफ बराच वेळ खेळला, मात्र मोठे फटके वासिफच्या बॅटमधून आलेले नव्हते. 5 ओव्हर्सची मॅच असेल तर मोठे फटके दोन्ही बाजूने येणं अपेक्षित असतं. पण वासिफनं एक केलं की त्यानं सातत्यानं स्ट्राईक एंडवरती महिपालला आणण्याचा प्रयत्न केला, जो अत्यंत गरजेचा आहे. आणि त्यामुळंच महिपालनं देखील मोठे फटके टाकलेले आहेत. कुठलीही पार्टनरशिप ज्यावेळेस बिल्ड होत असते ना, त्यावेळेस सहकार्याचं योगदान देखील तेवढंच मोठं असतं. एकदा आपण पाहिलं 264 धावा रोहित शर्माने काढल्या होत्या. त्या मॅच मध्ये बघा 155 वरती खेळत होता रोहित शर्मा. त्यावेळेस रॉबिन उत्तप्पा मैदानामध्ये आला होता. त्यानं 16 चेंडू मध्ये 16 काढल्या, मात्र त्याच्या समोर रोहित शर्मा होता, त्यानं 109 धावा जोडल्या होत्या वैयक्तिक. आणि 264 धावा रोहित शर्माने पूर्ण केल्या होत्या. मात्र रोहित शर्मा 109 धावा काढेपर्यंत रॉबिन उत्तप्पानं फक्त 16 काढल्या होत्या 16 बॉलमध्ये. सपोर्ट हा महत्वाचा असतो आणि महिपालला वासिफनं चांगला सपोर्ट केला. यस, इथे उजव्याच्या बाहेर होता आणि
खूप लांब, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे. धावाची संधी आहे इथे, महिपाल साठीची बलिदान देणार आहे इथे. फलंदाज आली, बाद होईल, 5वा धक्का बसेल. धावफलक 1 पुढे, 42 धावा. इकरा 11 तुडील शेवटच्या षटकामध्ये. 5 गडी बाद 41. ते सुरू आहे. साजिद नवीन फलंदाज, समोर महिपाल आहे. यस यस यस, बराच वेळ महिपालच्या बॅट मधून धावा मोठ्या नव्हत्या आलेल्या. चौकार त्याला मिळतोय डेथ ओव्हर मध्ये आणि टीमचा स्कोअर महिपाल पुढे घेऊन जाईल 46 वर. तीन चेंडू या डावातले अजून शिल्लक आहे आणि महिपालचे एक्सप्रेसिव्ह साठ आहे. बाहेरची कड आहे आणि यष्टीरक्षक तिथे खाली पोहोचेल. महिपाल बाद, मोठा अडसर दूर होतोय. सुंदर खेळी, सहज सुंदर खेळी, संघाच्या डावाला उभी करणारी खेळी मैदानामध्ये महिपालने खेळलेली आहे. 36 धावा बनवून तो बाद झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या डावातले आणि गोलंदाज आदेश गोलंदाजीसाठी तयार. आदर्श, वाह वाह, काय बॉल आहे. यष्टीरक्षकाला देखील एक क्षण विचार करायला भाग पडला. हा बॉल इथे वेगात आला. आदर्श पाटील, तर शेवटचा चेंडू डावातला असणार आहे. 46 धावा. बाहेरची कड जरूर आहे. चांगला फटका, 4 रन, 50, अर्धशतक पूर्ण करेल इथे इकरा 11. बनवल्यात. यामीन 11 मानगाव संघाला 51 धावांची आवश्यकता उपांत्यपूर्व फेरीमध्ये खेळायचं असेल तर यानंतरची लढत निश्चित होणार आहे. मात्र हा सामना संपल्याशिवाय पुढचा टॉस करता येणार नाही. वैष्णवी 11 बिरवाडी विरुद्ध कोणती टीम असेल, इकरा 11 तुडील असेल का यामीन 11 मानगाव असेल, याचं उत्तर शोधूया आणि पुढचा डावामध्ये काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेऊयात. आपले सदाबहार समालोचक हर्षद मुंडे यांच्या आवाजामध्ये. स्वयंसेवक आमचे ज्येष्ठ नाना पोरे, बाबा शेडगे, राहुल देवरुखकर, राहुल शेठ, मुन्ना शिंदे हे चौकाराच्या पलीकडे जाऊन काम करतायत आणि बाहेर गेलेले चेंडू हे बाहेर आणण्यासाठी तेवढेच प्रयत्न करतायत. मी इतर सर्व प्रेक्षकांना पण विनंती करतो की बाहेर गेलेला चेंडू लवकरात लवकर ग्राउंडवर आणण्यासाठी आपण सुद्धा तेवढंच सहकार्य करावं. धन्यवाद.
फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये एक इम्पॉर्टंट मॅच, दुसऱ्या फेरीतील दुसरा महत्त्वाचा सामना. एका बाजूला टीम यामीन 11 माणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असणारी टीम आपण पाहतोय इकरा 11 तुडील. या दोन संघांमधली मॅच. टॉस जिंकला होता टीम यामीन 11 महाड संघानं आणि पहिला आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी करत असताना 5 ओव्हरमध्ये तब्बल आपण जर पाहिलं तर धावा खर्च केला. त्या 50 आणि 51 धावांची टोटल या मॅचमध्ये सेट झाली आहे. अगदी गोलंदाजीचा तोफखाना घेऊन मैदानाच्या आतमध्ये जो संघ उतरला इकरा 11 तुडील, त्यांना अपेक्षित धावा होत्या त्या मिळाल्या. म्हणजे अगदी 50हून अधिक धावा पाहिजे होत्या. आता 51 बनलात, 50हून एकच एक्स्ट्रा रन आहे. पण इथे खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे. पहिला बॉल फ्री हिटचा असेल. यस, पहिला फ्री हिटचा बॉल इनिंगच्या सुरुवातीला आपण पाहतो. या स्पर्धेचा नियम आहे. एक महत्वाची मॅच. सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झालेली पाहायला मिळते. स्ट्राईकला बॅटर शुभम जाधव, नॉन सेकंडला बॅटर आपण पाहतोय निखिल पाटील आणि गोलंदाजीसाठी पहिला गोलंदाज हरियाणा एक्सप्रेस फरमान खान. महत्वाचा गोलंदाज फरमान आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती दाखल होताना पाहायला मिळेल. स्ट्राईकला शुभम जाधव, माणगाव एक्सप्रेस समोर हरियाणा एक्सप्रेस. हे बॅटल खूप चांगलं रंगेल जिकडे 30 बॉल आणि तब्बल आपण जर पाहिलं तर आवश्यकता या मॅच मध्ये 51 धावांची. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची कडा घेतली, बॉल टर्न चाललाय. शॉर्ट फन लेग आणि लॉंग लेग तर मधोमध बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे मिळतीये आणि या एकेरी धावेच्या सहाय्यानं धावगतीला सुरुवात. महत्वाची मॅच, महत्वाचा डाव. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर महत्वाचे दोन्ही फलंदाज. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकणारा खेळाडू स्ट्राईक एंडला दाखल झाला निखिल पाटील. अलिबाग तालुक्यातील वाघरण गावचा सुपरस्टार निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळते. ॲज अ आयकॉन आज यामीन 11 माणगाव या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये खेळेल. समोर फरहान. ओहो हो हो हो, काय वेग होता, भन्नाट वेग, अचूकता, भेदकता. अगदी डोळ्याची पापणी लवते न लवते तो दोर मात्र बॉल कीपरच्या हातामध्ये पोहोचला. हा वेग आहे. आज हरियाणा पासूनचा प्रवास मी एक्सप्रेस ट्रेन न केला आणि त्याच्याहून अधिक वेगानं बॉल फेकण्याची ताकद माझ्याकडे आहे, नजाकत माझ्याकडे आहे. आणि ती ताकद नजाकत एकंदरीत मात्र आपण जर पाहिलं तर इकडे या महाड नगरीमध्ये दाखवली जाते. फरमान खान गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. चेंडू झाले त्या आतापर्यंतचे आपण पाहिलं तर महत्वपूर्ण 2 धाव मिळाली, फक्त 1. अजून एक वेगाचा बॉल, अजून एक बन्नाट वेगाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुसाट टप्प्याचं अगदी आपण जर पाहिलं तर निखिल पाटीलला नेम हेरायचा पण ते जमलं नाहीये. बॅट बॉलचा संपर्कच होत नाहीये. लगातारचा हा दुसरा डॉट बॉल. म्हणजे पहाना, ज्या फलंदाजाने याच मैदानावरती मागील मॅच मध्ये 5 बॉल 5 सिक्स खेचले होते त्याला पहिले 2 बॉल मात्र फरमान खानने एका जागेवरती उभं ठेवले. अजून एक बॉल शरीरावरती आला. अजून एक बॉल मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर यस, 3ऱ्या पंचांचा कॉल झालाय की रिव्ह्यू आहे. यस, पंचांचा कॉल आहे. 3ऱ्या पंचांचा कॉल तिकडे मात्र करण्यात आला. चेक केलं जाते नक्की इकडे लेग बिफोरची विकेट आहे की नाही. पंचांच्या मनामध्ये थोडी शंका होती की बॉल जास्तीचा उसळी घेणार आलाय की काय, यस्टन मिस करतोय का हे चेक केलं जाईल. यस, रिव्ह्यू. इकडे मात्र पंचांचा आक्षेप खरा ठरलाय. LBW महत्वाची विकेट आपण पाहतोय. निखिल पाटील या मॅचची गोल्डन विकेट. पहिला फलंदाज बाद.
पक्षामध्ये विश्वास पाटील आणि दीपक जाधव यांचं नुकतंच आगमन झालं आहे. मी फ्रेंड ग्रुपच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि निलेश यादव यांना विनंती करतो की आपण दीपक जाधव यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. निलेश यादव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर निखिल पाटील बाद झाल्यानंतर आपण पाहतो आदिल. 4 बॉल झालेत, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिली सिंगल, 2 डॉट, 1 विकेट आली. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे, जिकडे ते 2 बॉल फेस करण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि जिगर बुटाला यांना विनंती करतो की आपण विश्वास पाटील यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करायचं आहे. आदिल गजगे खेळपट्टीवरती आलाय. आदिल गजगेला धावा बनवावा लागणार आहेत. एक चांगल्या पद्धतीची धावगती या खेळपट्टीवरती बनवायची. या प्लॅनिंगनं आदिलला खेळावं लागेल, कारण की 51चा पाठलाग करायचा आहे. या खेळपट्टीवरती तेवढ्याशा धावा या जास्त नाही आहेत आणि त्या धावा कमीही नाही आहेत. ही मॅच रंगणार यात ते मात्र शंका नाही आहे, कारण की तुडील संघाला स्वप्नवत धावा मिळाल्यात. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं, पण तो बॉलचा वेगच एवढा आहे ना, तो फुल टॉस जरी असला तरी सुद्धा कोणताही फरक मैदानावरती पडणार नाहीये, कारण की अतिवेगाचा तो बॉल कीपरचा वेध घेणारा. आज मात्र यदाकदाचित मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आदेश सोनारची कमतरता भासतीये का, हा प्रश्नचिन्ह या मॅच मध्ये उभा राहील. पुढचाच बॉल, फुल टॉस. स्ट्रोक तर चांगला खेळला होता, पण गॅप मध्ये नाहीये. आणि बघता बघता आपण जर पाहिलं तर 1 धाव ही मात्र आरामामध्ये कंप्लीट होताना बघायला मिळेल. आणि त्या एकेरी धावेच्या सह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पहिला षटकाचा खेळ संपल्यानंतर धावगती धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा. म्हणजे पहा ना, पहिल्या बॉलवरती आली ती सिंगल आणि शेवटच्या बॉलवरती आली ती सिंगल. तेवढ्याच धावा. मधल्या कालावधीमध्ये काय घडलं तर मधल्या कालावधीमध्ये फरमान खानचा फक्त बोलबाला राहिला. तिकडे प्रत्येक बॅटरला थांबवले गेले. महत्वपूर्ण मॅच आणि महत्वपूर्ण मॅचमध्ये महत्वाचा खेळ काय खेळतात फरमान. आज मात्र हरियाणा पासूनचा प्रवास केला या महाड नगरीच्या चांदे क्रीडांगणावरती या मानाच्या स्पर्धेला खेळण्यासाठी, आणि आज मात्र स्वतःच्या नावाची चमक धमक सोडताना पाहायला मिळतात. स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 भव्य आणि दिव्य अभूतपूर्व पर्व आपल्या समोर आहे. आणि या भव्य दिव्य पर्वातील एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय महिपाल आपल्याला पाहायला मिळतील. महिपालचा बॉल समोरच्या दिशेला खेळला गेला. लॉंग ऑफ लॉफ स्टीअर केला जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे समोरूद आपल्याला पाहायला मिळतील. बॉलला थांबवलं जाते. 1 धाव निश्चितपणे मिळेल. त्या एकेरी धावेच्या सह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती. शांत आणि संयमी खेळ चालू आहे. पहा ना, अगदी मी डाव सुरू व्हायच्या आधीच म्हटलं होतं, स्वप्नवत धावा म्हणजे जेवढ्या धावा हव्या ना तेवढ्या मिळाल्या होत्या एकेरी 11 तुडील टीमला. त्या धावा थांबवण्यासाठी सुद्धा आपण जर पाहिलं तर ते सज्ज आहेत. पाहता पाहता मैदानावरती अजून 1 धाव मात्र स्कोर कार्डवरती मिळते. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावतीये. संघाचं धावफलकावरती फक्त धावा 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅटची लिडिंग आहे. थर्ड मॅनला बॉल गेला. फिल्डर तिकडे आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे आणि अजून 1 मात्र धाव तिकडे स्कोर कार्डवरती प्लस. खूप सारा सिंगल पाहायला मिळतात, पण एकही बॉल अद्याप डबलच्या स्वरूपाची धाव देणार राहिला नाही. किंवा वाईड नाहीये. एक्स्ट्रा रन सुद्धा खर्च करायला तयार नाहीये तिकडे बॉलिंग करत असताना इकडे 11 तुडीलकर. पुढचाच बॉल इकडे खोलातला बॉल होता. स्ट्रोक तर चांगला खेळायचा होता. बॉल मात्र आपण जर पाहिलं तर अगदी तिथेच जागेवरती घरंगत पाहायला मिळेल. एखाद्या भोवऱ्यासारखा गोल गोल बॉल फिरताना पाहायला मिळते. पाहता पाहता अजून 1 धाव स्कोर कार्डवरती आली. टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहतोय तब्बल 6 या आकड्यावरती धावगती पोहोचताना पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावरती लागल्या. 51चा पाठलाग करायचा. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकाच्या 4 बॉलवरती 4 सिंगल आल्यात. 5वा बॉल
ओ याही वेळेला बॅटची कडा, बॉल पुन्हा थडमांच्या दिशेला एकदा मिळाली आहे. दुहेरीसाठी पलटले. बघता बघता वेगानं 2 धावा सुद्धा अर्जित होताना पाहायला मिळतील. या 2च्या साह्यानं मात्र टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा. ही पहिली दुहेरी धाव आली आहे. याआधी सगळ्या सिंगल पाहायला मिळाल्या. आता मात्र दुहेरी धाव स्कोरकार्ड वरती, म्हणजे इथून पुढे यदा कदाचित आता चौकाराची अपेक्षा केली जाईल माणगाव टीमच्या बाजूनं. यामीन 11 माणगाव संघ स्ट्रगल करतोय. खूप संघर्ष चालू आहे त्यांचा मैदानाच्या आतमध्ये, कारण की धावा येत नाहीयेत. संयम इथे बाळगला जातोय. संयमाचे बांध तोडावे लागणार आहेत जर 51चा पाठलाग करायचा या मॅचमध्ये. षटकातील पुढचा बॉल, समोरचा अतिवेगाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पाहता पाहता षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 4च्या सरासरीनं पुढे जात असताना फक्त आणि फक्त धावा 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरा डाव चालू आहे. 51चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये. डावाला सुरू व्हायच्या आधीच म्हटलं होतं गोलंदाजीचा तोफखाना ज्या टीमकडे आहे तो संघ 11 तुडील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरुवातीलाच आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये शुभम जाधवनं सुद्धा चांगली कामगिरी केली होती. तिकडे फक्त 5च धावा खर्च केल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. तिकडे मात्र फरमानने आपण पाहिलं तर 2च धावा खर्च केल्या. ज्या शुभमने जेवढ्या विकेट घेतल्या होत्या तेवढ्या धावा इकडे फक्त परमानने खर्च केला, हे महत्वाचं आहे. आणि तिथून पुढे दुसऱ्या षटकामध्ये निखिल पाटील आले होते. 19 धावा खर्च केल्या होत्या. पण तदनंतर आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा बनल्यात बॅटिंग करताना. अजूनही इथून पुढे आपण जर पाहिलं तर येणारे चेंडू असणार ते म्हणजे 18 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता. अडचणीमध्ये फेकले. बॉलिंग करत असताना तुडील संघानं आपण पाहिलं तर यामीन 11 माणगाव संघाला महत्वाचे हे 6 बॉल. फुल टॉस फक्त स्टिअर केलं, दिशा दिली आहे. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी वेगानं पलटले आणि बघता बघता 2 धावा आरामामध्ये अर्जित होताना पाहायला मिळतील. दोन धावा मिळाल्या. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल पुढे सरसावत असताना संघाचा धावफलक 10 या आकड्यावरती पोहोचलाय. शुभमनं पहिलाच कॉल केला होता. जेव्हा फटका मारला ना त्याच वेळेला मानसिकता त्यानं सेट केली होती की धावा घ्यायच्या तर 2, आणि त्या पद्धतीने तो धावला आणि 2 धावा सुद्धा अर्जित होताना पाहायला मिळतील. ओ हो काय बॉल फेकलाय, उत्तरच नव्हतं या बॉलचं. अप्रतिम दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. या मॅच मधील सर्वाधिक सुंदर विकेट शुभम जाधव मैदानाच्या बाहेर. क्लीन बोल्ड. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर काय घडलं जाते. एक मोठी विकेट येताना पाहायला पहा. मी तुडीलच्या प्रेक्षकांचं लक्ष वेधेन, तुडील संघाचे समर्थक पहा. एक गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधेन की बॉल रिलीज करताना तुम्ही जर ओरडताय तर मात्र आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचवतात. इथून पुढे टीमला पॅनलाइज केलं जाईल जर तुम्ही बॉल रिलीज करताना ओरडताय, कारण की बॅटरवरती थोडासा प्रेशर क्रिएट करण्याचं कामकाज आपण बाहेरून करताय. या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधेन. पहा बॉल झाल्यानंतर विकेट आली तर तुम्ही नाचलात तरी आम्हाला मजा येईल, कारण की मग काही विषय नाहीये. पण बॉल रिलीज करताना आवाज नको. पुढचा बॉल फुल टॉस. अंकु जाधव फुल टॉस बॉल खेळले सरळ मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. यस
वेस्ट साईड साठी रिव्ह्यू घेतलाय. चेक करायचा वेस्ट साईडचा नो बॉल आहे की नाही हे मात्र चेक केलं जाते. फरमान खानचे फॅन फॉलोइंग आपण पाहतोय. स्वतः मैदानात पोहोचताना पाहायला मिळतात. सेल्फीज घेतल्या जात आहेत. हरियाणा एक्सप्रेस आज सुसाट सुटली आहे. चेक करायचं इकडे वेस्ट साईडचा हा नो बॉल आहे की नाही. अंकुन तो फटका खेळलाय. यस रिव्ह्यू अनसक्सेसफुल. योग्य बॉल. फेअर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये इकडे मात्र सांगितली जाते. अंकुन खेळलेला फुलटॉस बॉल तिकडे मात्र सुंदर झेल अलीच्या माध्यमातून आणि एका मागोमाग एक दोन्ही बंधू खेळपट्टीच्या बाहेर. विकेट मिळतीये. फलंदाज बाद. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅचसाठी महत्वाचा खेळ करण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अलिबाग तालुक्यातून येत असताना अलिबागचा सुपरस्टार आदर्श पाटील स्ट्राईकला दाखल झालेत. कमी गतीचा बॉल आडवा बॅटने खेळला. आदर्श खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेला. अजून एक विकेट आणि इकडे विकेट हॅट्रिक संपादन होतीये. अजून एक दुसऱ्या रात्री हॅट्रिक. अत्तरजी देशमुख साहेब यांच्या वतीनं फरमान खान साठी तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येत आहे. त्याचबरोबर फार्विकी फ्युजन यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर फरमान खान यांच्यासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज असे तब्बल 600 रुपयाचं आपण जर पाहिलं तर कॅश प्राइज फरमान खान यांना देण्यात येणार आहे. काय बॉलिंग केली आहे अप्रतिम. लाजबाब. नेत्रदीपक. म्हणजे हरियाणा एक्सप्रेस आज महाडनगरीमध्ये सुसाटच सुटली आहे. लाजबाब गोलंदाजी. विकेट हॅट्रिक संपादन करताना पाहायला मिळाले. चार बॉल झालेत आणि 4 बॉलमध्ये 3 विकेट इकडे मात्र संपादन केलात. माणगाव संघाला पूर्णपणे थांबवण्याचा कारनामा या खेळपट्टीवरती झालाय आणि तो एकट्यानं करून दाखवला. तो फरमान खान सुसाट सुटलाय. पुढचाच बॉल समोर नितेश. ओहो हो हो काय वेग. अप्रतिम. लाजबाब आणि अगदी शब्द अपुरे पडतील अशी गोलंदाजी आज फरमान खान करतायत. सगळ्यांचीच मनं जिंकली. आज जेवढे महाडकर इकडे उपस्थित राहिलेत ना शेवटपर्यंत ते उद्या सकाळी आवर्जून जवळच्या मित्रांना सांगतील तू शेवटपर्यंत थांबला नव्हतास. काय त्या फरमाननं गोलंदाजी केली. सगळ्यांचीच मनं जिंकली. त्याचे ते 12 बॉल चर्चेचे विषय राहतील. मग पुन्हा नव्यानं ते प्रेक्षक वर्ग सुद्धा वंडर स्पोर्ट्स वरती ही मॅच पुन्हा पाहतील आणि पाहावी आणि पाहतच राहावी अशी गोलंदाजी फरमान करतात. LBW. अजून एक विकेट. एकदा हरियाणा एक्सप्रेस फरमान खानची बॉलिंग आवडली असेल टाळ्या झाल्या पाहिजे. दहा
पहा ना, म्हणजे एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट, त्याच वेळेला पहिल्या ओव्हरमध्ये 1, म्हणजे एकाच मॅचमध्ये 5 कंप्लीट करताना पाहायला मिळाले. अप्रतिम गोलंदाजी, लाजबाब. फरमान आणि फरमान खान या नावाची चर्चा. काल प्रथमेश राठोड, काल ओमकार महाडिक पाहिले. आज आपण जर पाहिलं तर पहिल्या या आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर महत्त्वाचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. नाव होतं त्यांचं निहाल. तदनंतर आता आपण पाहतो फरमान. यदा कदाचित ही मॅच जर बॉलिंगच्या जोरावरती इथून पुढे 11 तोडील संघांनी जिंकली तर निहाल आणि फरमान एकाच मेकांच्या समोर सुद्धा येताना पाहायला मिळतील. म्हणजे ते बॅटल बघायला अजून मजा येईल. पण त्याही पलीकडे या सगळ्याच गोष्टींचा विचार जरूर आपण करतोय, पण जोपर्यंत माणगावचा आदिल गजगे मैदानावरती उभा आहे ना, त्याच्याकडे ताकद वेगळीच आहे. 12 बॉल 41 धावांची आवश्यकता सामन्याला जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्कवरती अली तुडील एक्सप्रेस. आडवा बाटणं, फटका खेळला, पहा अगदी दुरून खेळला, दूरच मारला, स्क्वेअर लेगच्या दिशेने मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा सिक्सर. तब्बल 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मी म्हटलं ना, आदिल गजगे जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत मॅच संपली नाहीये. यदा कदाचित इथून पुढे ज्या लगातारच्या 4 विकेट आल्यात ना, 4 षटकार मारण्याची ताकद सुद्धा आदिल गजगेकडे आहे. तो शांत आहे. 16 धावा धावफलकावरती. इथून पुढे 11 बॉल आणि 35 धावांची गरज. 11 चेंडू 35 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल, बॅटची कडा घेतली, बॉल टर्न झाला, थर्डमॅनच्या दिशेला बॉल मात्र तिकडे प्रस्थान होताना पाहायला मिळते. 1 धाव निश्चितपणे मिळेल. एकाच धावेवरती दोन्ही बॅटरला मात्र समाधान मानावं लागतंय. पहा ना, म्हणजे माणगाव तालुक्यामध्ये 2 तारणहार बनलेले सातत्यानं आपण पाहिलेत. एका बाजूला आदेश सोनारला आपण तारणहार म्हणतो माणगाव तालुक्यातील, पण आता त्याही पलीकडे या आधीचा विचार केला ना तर कुणाल सुतार याच्याकडे सुद्धा या गोष्टीसाठी आदराने पाहिलं गेलं. सातत्यपूर्ण जेव्हा जेव्हा माणगावकर अडचणीमध्ये सापडले तिथून पुढे बाहेर काढण्याचं काम कुणाल सुतारनं सुद्धा केलंय. आज तीच नामी संधी समोर आली आहे. बॅटची कडा, थर्डमॅनच्या दिशेला बॉल जाईल, कीपर तिकडे पोहोचतील, विकेट येते. अजून एका फलंदाजाला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. कुणाल सुतार बाद. माणगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक आपण जर पाहिलं तर ज्यांनी क्रिकेटचे धडे गिरवले आणि किंबहुना आपण जर पाहिलं तर माणगाव तालुक्याची एक चांगली टीम बांधणी करणारं व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये स्वतः सुनील गावडे मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. बरेचसे वर्ष क्रिकेटसाठी दिलेत. क्रिकेटचे अगदी आपण जर पाहिलं तर क्रिकेटवरती खूप सारं प्रेम दाखवलंय आणि त्यांनाही मात्र क्रिकेटनं खूप सारं प्रेम दिलंय. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर टप्पा पडला, बॉल शॉर्ट पॉइंटला. 1 धाव धावफलकावरती इथे प्लस केली जाईल. 1 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 18 धावा या धावफलकावरती लागल्या. 8 बॉल आणि 33 धावांची गरज. 8 चेंडू 33 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 8 बॉल मध्ये 33 धावा इथे बनल्या जातील का? काय घडलंय? खूप वेगाचा बॉल होता आणि इकडे मात्र नक्की काय घडलंय? यस, बॅटची कडा घेतली होती, बॉल शरीरावरती आदळला, तदनंतर तिकडे झेल सुद्धा पकडला गेलाय. विकेट मिळतीये. आदिल गजगे सुद्धा मैदानाच्या बाहेर. जर पाहिलं तर सूरज टेंबे,
षटकातील पुढचा बॉल. यावेळेला सूरज टेंबे आले, फटका हवेत खेळलाय, लांबी कमी, उंची बरीच. वाह, सुंदर झेल मैदानावरती, अगदी जवळ जवळ. डीजे ऑपरेटर आणि त्यांच्या सोबत करणाऱ्या डान्सरला तिकडे मात्र दाखवण्यात आलं होतं युट्यूब वाहिनीवरती. आमचे कॅमेरामॅनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ते कॅमेऱ्याच्या मागे आहेत पण समोरच्यांना हिरो करण्याचं काम करतात. सगळी क्षणचित्र मात्र टिपले जातात, जिकडे श्रेयस सुतार, सिद्धू सुतार, त्याचबरोबर सूरज गिरी आणि निखिल. अप्रतिम टीमवर्क आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर सनी गिरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. जाऊया मॅचच्या दिशेनं, जिकडे आपण जर पाहिलं तर महत्वाचा सामना आपण पाहतोय. 6 बॉल 33 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 33 धावांची गरज. पहा ना, म्हणजे जो काळ होता, जो कालावधी होता ना, तेव्हा या 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता होती, तेव्हा माणगावकर अगदी मोठ्या विश्वासानं सांगायचे सुनील गावडे आहेत ना, ते मारू शकतात, ते मारणार. पण आता काही आपण जर पाहिलं तर दिवस बदलले, की मन आपण जर पाहिलं तर बरेचशी वर्ष झाली, थोडं फिटनेसकडून लक्ष दुरावत झालं. पण तदनंतर आपण जर पाहिलं तर थोडी नजर कमी, आणि मग अशा स्थितीमध्ये खेळाडू त्यांनी घडवण्याचं काम केलं. पण अजूनही ते मैदानावरती खेळतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. 5 बॉल 33 धावांची आवश्यकता. यस, 5 बॉल 33ची गरज होती. फटका तर हवेत खेळला गेलाय, लांबी खूप कमी, उंची बरीच. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटले, प्रयत्न केले, आणि बघता बघता पुन्हा एकदा 2 धावा इकडे आरामामध्ये कंप्लीट होताना बघायला मिळतील. दुहेरीच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना संघाचा धावफलक आतापर्यंत तब्बल 20 या आकड्यावरती. 4ला 31ची गरज. 4 चेंडू 31 धावांची आवश्यकता. 8 फलंदाज मात्र बाद झालेत. ओहो, या वेळेला यष्टा उद्ध्वस्त करण्यात आला. त्रिपळाची बाद. फॉलोइंग आपल्याला पाहायला मिळतात. आता मैदानावरती जाऊन आम्हाला फोटोज घ्यायचे आहेत, आणि ह्या सगळ्या चित्र मात्र आपण वंडर स्पोर्ट्स इंडियावरती पाहतोय. फरमानची फॅन फॉलोइंग आपल्याला पाहायला मिळते. हे प्रेम दिलंय या संपूर्ण रायगडकरांनी, हे प्रेम दिलंय महाडकरांनी फरमानला, जे हरियाणा एक्सप्रेस. आपण टप्पा पडला, बॉल चाललाय, आणि बॉल कुठे चाललाय? लॉंग स्टॉपला, सीमारेषेच्या पलीकडे. व्हाईट बॉल, आणि व्हाईट बॉल वरती आलाय हा चौकार. 26 धावांची. 3 चेंडू 26 धावांची गरज. दिनेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. अडचणीमध्ये संपूर्णतः संघ सापडलेला पाहायला मिळते. फुल टॉस. दिनेशच्या बॅटमधून आक्रमण होताना पाहायला मिळते. अगदी शेवटच्या क्षणी का होईना, पण या 6 धावा. दोन बॉल आणि 20 धावांची गरज. 2 चेंडू 20 धावांची आवश्यकता. प्रति बॉल मागे 10 धावा अशक्य आहे. पण पहा, हरता हरता का होईना, आम्हाला आमचा थाट क्लास वेगळा दाखवून जायचा आहे. दिनेशच्या बॅटमधून 6 धावा. झालेला आपण पाहिलात. आज पराक्रम होईल का? 1 बॉल आणि 14 धावेचा. 1 चेंडू 14 धावेची गरज. आता
पहा ना, म्हणजे माणगावकर आता एकच म्हणत असतील, यदा कदाचित मागील 3 ओव्हरमध्ये जास्तीच्या सिंगल आल्या असत्या तर या 14च्याही आपण जवळ गेलो असतो. पण हरकत नाहीये, वेळ हातातून निघून गेल्यानंतर आपण फक्त अंदाजच लावू शकतो, बाकी काही करता येत नाही आणि सगळ्यांनाच माहिती आहे. पण निश्चितपणे विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच शब्दच नाही आहेत, कारण की त्यानं अप्रतिम दर्जाची गोलंदाजी